नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ आपला खूप जास्त महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. तर या व्हिडिओमध्ये मी आपल्या भारताचे व आपल्या महाराष्ट्राचे महत्त्वाचे पदाधिकारी कोण पदावर आहे हे पाहणार आहोत. खूप महत्त्वाचे 20 प्रश्न घेतलेले आहेत मी या व्हिडिओमध्ये आणि त्याचे स्पष्टीकरण देखील मी या व्हिडिओमध्ये घेतले आहे. ठीक आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ पहा, कारण 2026च्या येणाऱ्या कोणत्याही परीक्षेमध्ये हे प्रश्न पडण्याची खूप जास्त दाट शक्यता आहे. तर चला पहिला प्रश्न पाहूया. तर आपल्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, द्रौपदी मुर्मू आहेत. कोण आहेत? तर द्रौपदी मुर्मू. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आपल्या भारताच्या विद्यमान 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या आहेत. तर त्यांनी 25 जुलै 2022 रोजी आपल्या भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे. तर त्या भारतीय प्रजासत्ताकाच्या 15व्या राष्ट्रपती देखील आहेत. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांनो, द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती आपण खालीलप्रमाणे सविस्तर पाहून घेऊयात. तर त्यांचा कार्यकाळ तर 25 जुलै 2022 पासून कार्यरत आहेत त्या, आणि पूर्वपद तर त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या. तर 2015 ते 2021 पर्यंत त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या आणि पहिले तर हे सर्वोच्च पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. तर त्यांच्यापूर्वी रामनाथ कोविंद हे आपल्या भारताचे 14वे राष्ट्रपती होते. ठीक आहे, सर्वांना क्लिअर झालं? यानंतर पुढील प्रश्न आहे आपला दुसरा. तर आपल्या भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सी.पी. राधाकृष्णन आहेत. कोण आहेत ते? तर सी.पी. राधाकृष्णन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्या महाराष्ट्राचे अगोदरचे राज्यपाल होते. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर फेब्रुवारी 2026च्या स्थितीनुसार सी.पी. राधाकृष्णन हे आपल्या भारताचे विद्यमान आणि 15वे उपराष्ट्रपती ठरले आहेत. तर त्यांनी 12 सप्टेंबर 2025 रोजी या पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे आणि ते राज्यसभेचे पदसिद्ध सभापती म्हणूनही काम पाहतात. तर त्यांचं नाव काय आहे? तर सी.पी. राधाकृष्णन असं त्यांचं नाव आहे आणि पद आहे 15वे उपराष्ट्रपती पद आणि कार्यकाळ तर 12 सप्टेंबर 2025 पासून त्यांचा कार्यकाळ सुरू झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, माजी उपराष्ट्रपती कोण होते? तर जगदीप धनखड होते. यानंतर उपराष्ट्रपतींची निवड संसद, लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांद्वारे केली जात असते. ठीक आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्न तिसरा पाहूया. तर आपल्या भारताचे पंतप्रधान कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ते आहेत नरेंद्र मोदी आहेत. कोण? तर नरेंद्र मोदी. तर आपल्या भारताचे वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. तर त्यांनी 9 जून 2024 रोजी सलग तिसऱ्यांदा या पदाची शपथ घेतली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर त्यांचा पक्ष कोणता आहे? तर त्यांचा पक्ष आहे भाजप हा पक्ष. ठीक आहे, भारतीय जनता पक्ष. तर कार्यकाळ ते 26 मे 2014 पासून आपल्या भारताचे पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत. आणि विक्रम तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग 3 वेळा पंतप्रधान होणारे ते दुसरे भारतीय नेते देखील ठरले आहेत. यानंतर चौथा प्रश्न, लोकसभा अध्यक्ष कोण आहेत आपल्या भारताचे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ओम बिर्ला आहेत. कोण आहेत? तर ओम बिर्ला. तर 18व्या लोकसभेचे विद्यमान अध्यक्ष म्हणजे स्पीकर ओम बिर्ला हे आहेत. तर राजस्थानमधील भारतीय जनता पक्षाचे म्हणजेच बीजेपीचे नेते असलेले ओम बिर्ला हे 19 जून 2019 पासून सलग दुसऱ्यांदा या पदावर काम पाहत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अध्यक्षांचे नाव लक्षात ठेवा सर्वांनी, काय आहे? तर ओम बिर्ला आहे. तर 26 जून 2024 पासून 18व्या लोकसभेसाठी नियुक्त आहेत ते, आणि पार्टी भारतीय जनता पक्ष बीजेपी ही पार्टी, स्थान आहे 18वी लोकसभा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेचे कामकाज चालते आणि ते सलग दुसऱ्यांदा या महत्त्वपूर्ण पदावर विराजमान झालेले आहेत. यानंतर पाचवा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर आपल्या भारताचे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, न्यायमूर्ती सूर्यकांत आहेत. कोण? तर न्यायमूर्ती सूर्यकांत. तर विद्यार्थ्यांनो, 24 नोव्हेंबर 2025 पासून न्यायमूर्ती सूर्यकांत हे आपल्या भारताचे 53वे आणि विद्यमान सरन्यायाधीश आहेत. ठीक आहे, म्हणजेच काय? तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया. ठीक आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्या निवृत्तीनंतर हा पदभार स्वीकारलेला असून त्यांचा कार्यकाळ 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत असणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, महत्त्वाची माहिती शॉर्टमध्ये आपण पाहून घेऊयात. तर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत कितवे आहेत तर 53वे. नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आली आहे आणि कार्यकाळ तर 24 नोव्हेंबर 2025 ते 9 फेब्रुवारी 2027 हा त्यांचा कार्यकाळ आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, खूप जास्त महत्त्वाची माहिती दिलेली आहे मी. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न आहे आपला 6वा. तर आपल्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी ते आहेत ज्ञानेश कुमार. काय नाव आहे त्यांचं तर ज्ञानेश कुमार. तर विद्यार्थ्यांनो, 19 फेब्रुवारी 2025 पासून श्री ज्ञानेश कुमार हे आपल्या भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. तर त्यांनी राजीव कुमार यांच्या नंतर पदभार स्वीकारला. तर विद्यार्थ्यांनो, निवडणूक आयोगामध्ये सध्या ज्ञानेश कुमार यांच्या सोबत निवडणूक आयुक्त म्हणून सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी कार्यरत आहेत. तर महत्त्वाचे मुद्दे देखील सर्वांनी पाहून घेऊयात. तर त्यांचा पदभार तर 19 फेब्रुवारी 2025 पासून लागू झाला आहे आणि निवड प्रक्रिया तर राष्ट्रपतीद्वारे पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि केंद्रीय मंत्र्यांच्या समितीच्या शिफारसीनुसार नियुक्ती त्यांची करण्यात आली आहे. तर त्यांचा कार्यकाळ हा एक स्वातंत्र्य घटनात्मक पद आहे जे देशातील निवडणुकांचे नियोजन करत असते. यानंतर 7वा प्रश्न, हा देखील प्रश्न आपला खूप जास्त महत्त्वाचा ठरणार आहे. तर RBI चे गव्हर्नर कोण आहेत सध्याचे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी संजय मल्होत्रा असं त्यांचं नाव आहे. काय तर संजय मल्होत्रा. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांनो, फेब्रुवारी 2026 नुसार संजय मल्होत्रा हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे म्हणजेच RBI चे सध्याचे गव्हर्नर आहेत. तर त्यांनी 11 डिसेंबर 2024 रोजी शक्तिकांत दास यांच्याकडून पदभार स्वीकारलेला असून ते RBI चे 26वे गव्हर्नर ठरले आहेत. तर सध्याचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आहेत. 11 डिसेंबर 2024 पासून पद त्यांनी स्वीकारले आहे. तर मागील गव्हर्नर कोण होते तर शक्तिकांत दास हे होते. 12 डिसेंबर 2018 ते 10 डिसेंबर 2024 पर्यंत. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांनो, RBI चे मुख्यालय कोठे आहे तर मुंबईमध्ये आहे आणि संजय मल्होत्रा हे 1990च्या राजस्थान कॅडरचे भारतीय प्रशासकीय सेवेतील IAS अधिकारी आहेत. यानंतर 8वा प्रश्न, हा प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर UPSC चे अध्यक्ष कोण आहेत म्हणजे संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत सध्याचे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन आहे डॉक्टर अजय कुमार असं त्यांचे नाव आहे. काय तर डॉक्टर अजय कुमार. तर फेब्रुवारी 2026च्या स्थितीनुसार केंद्रीय लोकसेवा आयोगाचे म्हणजेच UPSC चे अध्यक्ष डॉक्टर अजय कुमार हे आहेत. तर 15 मे 2025 रोजी त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे आणि ते 1985 बॅचचे केडरचे निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजेच IAS अधिकारी असून यापूर्वी त्यांनी आपल्या भारताचे संरक्षण सचिव म्हणून काम केलेले आहे. तर सर्वांनी महत्त्वाचे मुद्दे देखील लक्षात ठेवा. तर अध्यक्ष डॉक्टर अजय कुमार, कार्यभार स्वीकारल्याची तारीख आहे 15 मे 2025 आणि पूर्वसुरी तर प्रीती सुदन यांच्या कार्यकाळानंतर होत्या. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर नियुक्ती UPSC अध्यक्षांची नियुक्ती आपल्या भारताच्या राष्ट्रपतींद्वारे केली जात असते आणि डॉक्टर अजय कुमार यांचा कार्यकाळ सुमारे 2.5 वर्षाचा असून ते ऑक्टोबर 2027 पर्यंत या पदावर राहण्याची शक्यता आहे. यानंतर 9वा प्रश्न, आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आचार्य देवव्रत आहे त्यांचं. काय नाव आहे तर आचार्य देवव्रत. तर विद्यार्थ्यांनो, 15 सप्टेंबर 2025 पासून आचार्य देवव्रत हे आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. तर विद्यार्थ्यांनो, आचार्य देवव्रत हे गुजरातचे देखील राज्यपाल आहेत. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर त्यांनी CP राधाकृष्णन यांच्यानंतर महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे. तर ते सध्या गुजरातचेही राज्यपाल आहेत आणि राज्यपाल आचार्य देवव्रत पॉइंटनुसार लक्षात ठेवा. पदभार केव्हा स्वीकारला तर 15 सप्टेंबर 2025 मध्ये. विशेष त्यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली आहे आणि यापूर्वी रमेश बैस हे
18 फेब्रुवारी 2023 ते जुलै 2024 आणि भगतसिंग कोश्यारी 2019 ते 2023 यांनी हे पद भूषवले होते. ठीक आहे. तर 10वा प्रश्न, आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? महत्वाचा प्रश्न आणि सोपा देखील आहे खूप. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए देवेंद्र फडणवीस आहेत. कोण आहेत ते? तर देवेंद्र फडणवीस. तर विद्यार्थ्यांनो, 5 डिसेंबर 2024 पासून देवेंद्र फडणवीस हे आपल्या महाराष्ट्राचे विद्यमान 18वे मुख्यमंत्री आहेत. कितवे आहेत? 18वे. ठीक आहे. हे लक्षात ठेवत जा, हा प्रश्न पडतो नक्की. तर भारतीय जनता पक्षाचे म्हणजेच बीजेपीचे नेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारलेला असून त्यांनी मुंबईमध्ये शपथ घेतली. तर विद्यमान मुख्यमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस, 5 डिसेंबर 2024 पासून. हे पॉइंट देखील सर्वांनी लक्षात ठेवत जा. पक्ष कोणता? बीजेपी हा पक्ष, भारतीय जनता पक्ष. आणि मागील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते 30 जून 2022 ते 5 डिसेंबर 2024 पर्यंत. ठीक आहे. यानंतर 11वा प्रश्न, तर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत सध्याचे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सुनेत्राताई पवार आहेत. कोण? तर सुनेत्राताई पवार. तर विद्यार्थ्यांनो, 13 फेब्रुवारी 2026च्या स्थितीनुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 उपमुख्यमंत्री आहेत. कोण कोण? तर एकनाथ शिंदे 5 डिसेंबर 2024 पासून आहेत ते, आणि सुनेत्राताई पवार ह्या 31 जानेवारी 2026 पासून आहेत. तर महत्वाची माहिती पाहूयात. तर देवेंद्र फडणवीस हे आपल्या महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. यानंतर सुनेत्राताई पवार या आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री देखील ठरल्या आहेत. तर ही लाईन सर्वांनी लक्षात ठेवा, खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर यापूर्वी अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. तर यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए राहुल नार्वेकर आहेत. काय? तर राहुल नार्वेकर. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. तर यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर हे आहेत. तर त्यांच्या निवडीबाबत काही महत्वाची माहिती आपण पाहून घेऊयात. तर निवड 15व्या विधानसभेच्या अध्यक्षपदी त्यांची 9 डिसेंबर 2024 रोजी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर मतदारसंघ, तर ते मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. यानंतर विद्यार्थ्यांनो, राजकीय पक्ष, तर ते भारतीय जनता पक्षाचे म्हणजेच भाजपचे सदस्य आहेत. आणि विशेष म्हणजे राहुल नार्वेकर हे दुसऱ्यांदा विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. आणि यापूर्वी 3 जुलै 2022 रोजी त्यांची 16वे अध्यक्ष म्हणून निवड झालेली होती. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न 13वा आपण पाहूयात. तर आपल्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत? हा देखील प्रश्न खूप जास्त महत्वाचा ठरणार आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सदानंद दाते असं त्यांचं नाव आहे. काय? तर सदानंद दाते. तर विद्यार्थी मित्रांनो, 3 जानेवारी 2026 रोजी रश्मी शुक्ला सेवानिवृत्त झाल्यानंतर सदानंद वसंत दाते IPS अधिकारी 1990च्या बॅचचे यांची महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणजेच DGP म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर ते सध्या NIA चे महासंचालक म्हणून काम पाहत होते आणि आता राज्याच्या पोलीस दलाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. तर माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 3 जानेवारी 2026 पर्यंत होते. ठीक आहे. यानंतर नवी पोलीस महासंचालक सदानंद दाते 3 जानेवारी 2026 पासून लागू झाले. यानंतर महत्वाची शॉर्टमध्ये माहिती, तर सदानंद दाते हे 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील त्यांच्या शौर्यासाठी ओळखले जातात आणि त्यांनी 3 जानेवारी 2026 रोजी कार्यभार स्वीकारलेला आहे. यानंतर 14वा प्रश्न, आपल्या भारताचे महाधिवक्ता कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आर व्यंकटरमणी असे त्यांचे नाव आहे. काय? तर आर व्यंकटरमणी. यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताचे विद्यमान महाधिवक्ता आर व्यंकटरमणी हे आहेत. ते 1 ऑक्टोबर 2022 पासून आपल्या भारताचे 16वे महाधिवक्ता म्हणून जबाबदारीने सांभाळत आहेत. तर सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील आर व्यंकटरमणी यांची 3 वर्षांच्या कालावधीसाठी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर पद सर्वांनी लक्षात ठेवा, आपल्या भारताचे महाधिवक्ता आहेत ते, आणि नाव आहे त्यांचे आर व्यंकटरमणी, 16वे आहेत आणि नियुक्ती 1 ऑक्टोबर
2022 पासून. ठीक आहे. आणि पूर्ववर्ती तर के वेणुगोपाल हे होते. यानंतर 15वा प्रश्न महत्वाचा आहे, तर महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत सध्याचे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए राजेश अग्रवाल असं त्यांचं नाव आहे. काय? तर राजेश अग्रवाल. तर आपल्या महाराष्ट्राचे विद्यमान डिसेंबर 2025 पासून मुख्य सचिव श्री राजेश अग्रवाल IAS अधिकारी हे आहेत आणि त्यांनी 1 डिसेंबर 2025 रोजी या पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे आणि ते आपल्या महाराष्ट्राचे 47वे मुख्य सचिव म्हणून त्यांनी राजेश कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे. यानंतर 16वा प्रश्न, तर MPSC चे म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? हा देखील खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए विवेक भीमनवार असं त्यांचं नाव आहे. काय? तर विवेक भीमनवार. तर विद्यार्थ्यांनो, फेब्रुवारी 2026च्या अखेरच्या माहितीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच MPSCच्या अध्यक्षपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील IAS अधिकारी विवेक लक्ष्मीकांत भीमनवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर डिसेंबर 2025च्या शेवटी राज्य सरकारने त्यांची या पदावर नियुक्ती केली आहे आणि त्यांनी रजनीश शेठ यांच्यानंतर पदभार स्वीकारला आहे. तर महत्त्वाचे मुद्दे सर्वांनी लक्षात ठेवा. तर अध्यक्ष कोण आहेत? तर विवेक भीमनवार 2009 या बॅचचे IAS अधिकारी आहेत हे आणि पूर्व नियुक्ती तर यापूर्वी ते परिवहन आयुक्त होते म्हणजेच कोण? तर ट्रान्सपोर्ट कमिशनर होते. ठीक आहे. तर कार्यकाळ तर पदभार स्वीकारल्यापासून 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे आणि यापूर्वी अध्यक्ष म्हणून रजनीश शेठ यांनी जबाबदारी सांभाळली होती त्यांच्या अगोदर. यानंतर 17वा प्रश्न, आपल्या महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मिलिंद साठे असं त्यांचे नाव आहे. काय? तर मिलिंद साठे. तर विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्र आपल्या राज्याचे सध्याचे महाधिवक्ता म्हणजेच ॲडव्होकेट जनरल म्हणून ज्येष्ठ वकील मिलिंद साठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांनी बिरेंद्र सराफ यांच्या राजीनाम्यानंतर ही जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि ज्यांनी वैयक्तिक कारणांमुळे पद सोडले होते. यानंतर राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर विद्यार्थ्यांनो, महत्त्वाचा प्रश्न, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए दिनेश वाघमारे असे त्यांचे नाव आहे. काय? तर दिनेश वाघमारे. तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्य राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे आहेत. त्यांनी 28 जानेवारी 2025 रोजी या पदाचा कार्यभार स्वीकारलेला असून ते हे पद सांभाळणारे 7वे राज्य निवडणूक आयुक्त देखील आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचे तपशील आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. तर नाव श्री दिनेश वाघमारे IAS सेवानिवृत्त, कार्यकाळ 20 जानेवारी 2025 पासून पदभार 28 जानेवारी 2025 पर्यंत आणि पूर्वसुरी त्यांनी UPS मदन यांच्याकडून कार्यभार स्वीकारलेला आहे. ठीक आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे आपला 19वा. तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायाधीश कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी श्री चंद्रशेखर असे त्यांचे नाव आहे. ठीक आहे. काय? तर श्री चंद्रशेखर. तर 5 सप्टेंबर 2025 रोजी नियुक्त झालेले न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर हे मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायाधीश आहेत. तर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आलोक आराधे यांच्याकडून पदभार स्वीकारलेला असून राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर असे त्यांचे नाव आहे. कार्यक्षेत्र महाराष्ट्र, गोवा, दादर आणि नगर हवेली, दीव आणि दमण. ठीक आहे. सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 20वा. तर महत्त्वाचा प्रश्न आहे, तर राज्यसभा सभापती कोण असतात? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी ते असतात उपराष्ट्रपती. कोण असतात? तर उपराष्ट्रपती. तर आपले सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर CP राधाकृष्णन. तर CP राधाकृष्णन कोण होते अगोदर? तर आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल होते. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आपल्या भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात आणि सध्याची माहिती खालीलप्रमाणे आपण पाहून घेऊयात. तर सध्याचे सभापती CP राधाकृष्णन हे आपल्या भारताचे उपराष्ट्रपती असून ते राज्यसभेचे सभापती म्हणून कार्यरत आहेत सप्टेंबर 2025 पासून. यानंतर विद्यार्थी मित्रांनो,
खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे. सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर मला कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. खूप सोपा प्रश्न आणि खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? आणि आपल्या महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री कोण आहे? सर्वांनी कळवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? नक्की कॉमेंटमध्ये सांगायचंय मला. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ मी तुम्हाला रेग्युलर आणत जाईल. फक्त मला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये कळवा. आणि जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला भरपूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.